आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। दौंड तालुक्यातील पाटस येथे वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गार, पाटस, बिरोबावाडी, बेटवाडी, कानगाव येथील शेतकरी पाटस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिनांक 11 मार्च पासून साखळी उपोषणास बसले आहेत। या परिसरामध्ये श्री सिमेंट आणि पेन्ना सिमेंट या कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण करत आहेत। त्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालाय आणि पिकाचं मोठं नुकसान होत चाललंय। तसेच पुणे येथील वेस्ट पीक रिअल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागात जमिनी खरेदी करायला सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी एजंटच्या माध्यमातून हस्तगत केल्या जात आहेत। यामुळे पाटस, कानगाव, गार, बेटवाडी या भागामध्ये भविष्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होणार आहे, अशी माहिती उपोषणकर्ते आबासो मानसिंग शितोळे यांनी दिली आहे। मानसिंग शितोळे पाटसचा ग्रामस्थ आहे आणि मी या परिसरात सिमेंट कंपनी होत आहेत आणि त्याची फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणार आहे। हे प्रदूषण सर्व जीवितहानी म्हणजे पर्यावरणाला तर ठीकच आहे, मनुष्याला बी आरोग्याला घातक आहे। आपण सगळे शेतकरी आहोत। आपण म्हणतो ना की जगाचा पोशिंदा आहे, पण या पोशिंद्यावर ज्यावेळेस वेळ येते तर ह्याची म्हणजे जी अडचण येते ह्या अडचण समजून गेल्या कोणी तयार नाही। म्हणून मी असं ठरवलं की आपण स्वतःच काहीतरी थोडंसं जागृती करावी किंवा ह्याला विरोध करावा मनापासून। ह्या ज्या कंपन्या सिमेंटच्या येणार आहेत त्यापासून 100% प्रदूषण होत आहे आणि ह्या कंपन्या ज्याप्रमाणे त्यांना परवानगी पाहिजे त्यांना पूर्ण याची माहिती असते की आपण कशा स्टेपने परवानगी घ्यायच्या। त्यासाठी ते आपल्या स्थानिक लोकांची मदत घेतात। स्थानिक जे मध्यस्थी असतात, दलाल असतात, एजंट असतात, ह्यांची मदत घेतात, त्याला पैसे पुरवतात आणि ज्या काही गोष्टी अनधिकृत आहेत म्हणजे ज्या कायद्यात बसत नाहीत त्या पैशाच्या जोरावर त्या सगळ्या गोष्टी ते कायद्यात बसवतात आणि आपल्या लोकांच्यावर हे कंपनी लादतात। त्याचा परिणाम फार मोठा होणार आहे, याचं मला गांभीर्य आहे। म्हणून मी लोकांना कळकळीने सांगतो की आपल्या भागात जमीन द्यायची नाही आणि त्यात प्रदूषण करणाऱ्या कंपनीला बिलकुल द्यायची नाही। यापासून गावालाही त्रास आहे, साईडला कानगाव आहे, बेटवाडी आहे, या सगळ्याच भागाला त्रास आहे। म्हणून माझी विनंती आहे प्रशासनाला याचे गांभीर्य घ्यावं आणि अशा प्रदूषण करणाऱ्या कंपन्या आमच्या भागात येऊ नये। अशा कंपन्या आल्यावर आमच्याकडं अस्थिरता माजेल, अराजकता माजेल आणि गुन्हेगारीचं प्रमाण वाढणार आहे। ही खरी परिस्थिती लक्षात घ्यावी आणि या कंपन्यावर कारवाई करण्यात यावी। सदर या दोन कंपन्या आपल्याकडे आहे, श्री सिमेंट आहे, पेन्ना आहे, हे बंद करण्याची मागणी आहे का तुमची? नक्कीच त्यांचं प्रदूषण होत आहे, पण ते प्रदूषण ते आजूबाजूचे लोक इतकंसा रिस्पेक्ट करत नाहीत। म्हणजे आपल्या लोकांना खराब सवय लागली की अन्याय सहन करायचा, त्यामुळे ह्या कंपन्या चालू आहेत। ह्या सुद्धा कंपन्या बंद झाल्या पाहिजेत। कारण संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी संजय सोनवणे, दौंड। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।